कोल्हापूरमधील रंकाळ्याजवळ पद्माराजे उद्यान आहे. या उद्यानामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झालेली आहे. त्यासंबंधी त्या परिसरात राहणारे नागरिक ॲडव्होकेट अजित चव्हाण यांची आम्ही मुलाखत घेतली. त्यांचं मत काय पाहूया. तुम्हाला वकील साहेब, तुम्ही सांगा की तुमच्या भागात शेजारी असणाऱ्या बागेमध्ये थोडी झाडं तोडलेली आहेत आणि त्यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे? झालेले जे वृक्षतोड आहे ती चुकीची झालेली आहे. म्हणजे पर्यावरण किंवा निसर्ग जपण्याचा जर विचार आपण केला तर कुठलंही झाड तोडणं आज हे चुकीचं आहे. कारण वृक्ष हे माणसाच्या जीवनाचे अविभाज्य भाग राहिलेले आहेत. हो, पण हे बागेत अस्ताव्यस्त वाढली असेल तर? नाही, त्याचं कटिंग करणं हे वेगळं आणि त्याची तोडून नाश करणं हा चुकीचं भाग आहे. म्हणजे ते पुन्हा वाढू नये अशा प्रकारची तोड झाली असेल तर ते फार नाही, या मोठ्या वृक्षाच्या वरती बसणारे पक्षी खाली शीट टाकायचे आणि त्यामुळे लोकांना बसणं अवघड होतं. त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? हे नैसर्गिक आहे. शीट खालीच टाकणार, त्याचं खत तयार होतं, ते मातीला पूरक असतं. त्यात विषाणू तयार होतात, ते विषाणू जमिनीची मशागत करतात, त्या विषाणू खाणारे कीटक तयार होतात, ते कीटक खाणारे सरपडणारे प्राणी तयार येतात. हे सगळं निसर्ग. त्या भागामध्ये काही सापसुद्धा दृष्टीस पडले असं म्हणताय. हे साप हे पूर्वीपासून तिथं आहेत. सापच काय, पूर्वी रंकाळा तलावातून येणारे पानं मांजरे देत होते, त्यांची बिळं होती. मुंगसं आहेत सापाबरोबरच. ते त्यांचं काम चालू असतं, त्यांचं जीवन व्यतीत करत असतात. अशा वेळेला म्हणजे तुमचं म्हणणं असं की हे मोठे वृक्ष तसेच ठेवायला पाहिजे. मोठे वृक्ष ठेवायला पाहिजे होते. धोकादायक कसं आहे की मोठ्या वृक्षावर स्थलांतरित पक्ष्यांची, इथल्या निसर्गचक्र सांभाळणाऱ्या पक्ष्यांची घरटी होती. त्यांचा किलबिलाट मनाला कानाला सुखद हे देणारा किलबिलाट चालू असायचा. जे निसर्गाचा नाद आहे हा आपण या प्रकारे नष्ट करतोय. बरं, आता तर ती तोडली, आता तुम्ही काय करणार? एक आहे की तोडली, त्यांना काहीतरी कुठेतरी शासन व्हावं, त्यांना आपण केलेली चूक आहे ह्याची जाणीव व्हावी आणि निसर्गात झाड किती महत्त्वाचं आहे हिची जाणीव व्हावी. याकरता त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी म्हणून आम्ही प्रयत्न करणार. कारण अशा लोकांना उद्या कुणाच्याही इच्छेला येईल आणि कोणी काही तोडत राहील तर तसं ते चालणार नाही आहे. काय शासनाचे काहीतरी नियम आहेत, वन्य प्राणी संरक्षण कायदे आहेत, झाड तोडण्याकरता परवानगी मागणं, त्याची नोटीस काढणं, ते 8 दिवस हरकती मागवणं, हे सगळं प्रोसिजर आहे. हो, पण तिथं उद्यान अधीक्षक वगैरे त्यांनी तोडले नाही, म्हणजे त्यांनी सगळ्या गोष्टी केल्याच असणार आहेत. उद्यान अधीक्षकांनी तसं काही केलेलं नाही असं समजतंय. त्यांच्याबरोबर चर्चा झाली. त्यांनी सांगितलं की आम्ही फक्त बेनायला द्यायला सांगितलं होतं, ते कर्मचाऱ्यांनी तोडलं तिथल्या लोकांच्या सांगण्यावरनं. बेनणं आणि तोडणं म्हणजे ते नष्ट केलं. आणि असं आहे की तिथं जर ते पक्ष्यांची घरटी असते त्याला वन्य प्राणी संरक्षण कायदा लागू झाला का? तुम्ही त्याचे निवासस्थानं घालवलीत. रंकाळा तलावात येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांची घरटी आहेत. वेगवेगळे पक्षी प्राणी एकत्र राहणं हे मानवी जीवनाचा सहजीव असणं हे नैसर्गिक आहे. म्हणजे त्याशिवाय माणसाचं जीवनच परिपूर्ण होत नसतं. आणि अशा ह्याच्यात म्हणजे एक माझं तुमचं पुढचं पाऊल काय? आम्ही त्याविरुद्ध कारवाई करावी म्हणून प्रयत्न करणार. दुसरी गोष्ट, महानगरपालिकेला आयुक्तांना एक कल्पना देणार आहे की त्यांच्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना पर्यावरणाचं साक्षरता आणण्यासाठी समाज शिक्षण द्यायला पाहिजे. त्यांना पर्यावरण म्हणजे काय हे शिकवलं पाहिजे. कारण काय तोडायचं, कुठं तोडायचं, कुठल्या झाडाचा काय उपयोग, एवढं तरी त्यांना बेसिक कळालं तर असं धाडस करायचं त्यांना होणार नाही आहे. त्याचबरोबर भागातल्या पण त्याला पर्यावरण काही कार्यकर्ते त्यांनी सोबत जोडून घेतलेले आहेत महापालिकेनं जे घेतले आहेत त्यांची मतं त्यांनी घेतली नाहीत, त्यांची मतं स्वीकारली नाहीत, त्यांच्या मतांना जुमानलं नाही असं त्यांचा आरोप आहे. कारण कसं आहे, उद्यान अधीक्षकानं स्वतःच्या जीवावर काही महिला कार्यकर्त्यांच्या दबावपोटी हे केलं आहे असं समजतं. भागातल्या महिला कार्यकर्त्यांनी वर्षभर त्याचा पाठपुरावा करून ते तोडायला लावले असं समजतं आणि हे चुकीचं आहे. म्हणजे त्यांना स्वतः कळायला ठीक आहे. मग आता तुम्ही काय करणार आहात?
नाही, मी कारवाई व्हावी म्हणून प्रयत्न करणार. दुसरी गोष्ट नुसती कारवाई नव्हे होऊन थांबायची नाही आहे की लोकांना निसर्गाच्या अनुषंगानं पर्यावरण सुरक्षतेचे धडे द्यायला महापालिकेनं काहीतरी प्रयत्न करावेत. तशा नियम अटी करावेत. उद्यान कसं जोपासावं, उद्यान कसं निर्माण करावं, हां, उद्यान ठीक आहे. कसं म्हणजे सुरक्षित एकूण करावं. पर्यावरण साक्षरता वाढवण्यासाठी तुम्ही हां. काही प्रयत्न करणार आहात. Yes. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या विरोधात कारवाई व्हावी एकूण प्रशासनाकडं हां. दाद मागणार आहात. दाद मागणार आहे. ठीक आहे, धन्यवाद.